हॅलो एव्हरीवन, हाऊ आर यू? होप ऑल ऑफ यू आर फाईन. मानसी तुमच्या सर्वांचं आज स्वागत करते आपल्या आजच्या सेशन मध्ये. आपण जो चॅप्टर वाचत होतो बी स्मार्ट, आज आपण त्याचा कन्क्लुडिंग पार्ट पाहू की एंड मध्ये याच्या स्टोरीच्या काय लिहिलं आहे. चला वाचूया बी स्मार्ट. तर आता आपल्याला इथून वाचायचं होतं, विजन्स, विशेस, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. म्हणजे की विजन म्हणजे की आपली जी दृष्टी आहे, आपला जो ध्येय, आपण जो ध्येय बनवून चाललो आहे. विशेस इच्छा, इंटेन्शन्स म्हणजे आपला जो उद्देश आहे, आणि जो ड्रीम आहे, आपलं स्वप्न आहे, सगळे खूप जास्त महत्वाचे आहे, खूप मूल्यवान असतात. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. का जरुरी असतात? कारण की आपली जी कल्पना आहे त्याला एक स्पार्क देतात ते. आपण जी कल्पनेत सोचतो की आपण हे करू ते करू, त्याच्याकरता हे सगळं असेल तर आपल्याला ते आतून इच्छा आणि जास्त प्रबळ होईल त्याची, आणि आपल्याला एनकरेज करतं टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच, की आपण जिथे पोहोचणं चाहतोय तिथे पोहोचायकरता आपल्याला अनेक एनकरेज करतं, आपल्याला एनकरेजमेंट देतं. इन ऑर्डर टू गेट देअर हाऊएव्हर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस. हालाकी आपल्याला जर तिथपर्यंत पोहोचायचं जिथे आपण सोचलं आहे तर आपल्याला काय करावं लागेल? लाईफ इमेजेस म्हणजे की खरोखरचं म्हणजे असं काही प्रयत्न करावे लागतील, तसंच नाही होऊन जाईल. डाऊन टू अर्थ, तर जे आपण सोचतो त्याच्याकडे करता डाऊन टू अर्थ म्हणजे रिअल प्रॅक्टिकल. जे सोचलं आहे त्याच्याकरता काही करावं लागेल, असं करावं लागेल जे वास्तविकतेच्या जवळ असो. अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज. एक्झिक्यूट म्हणजे काय? कॅरी आउट. आणि स्ट्रॅटेजीज म्हणजे काय? प्लॅन ऑफ ऍक्शन. तर जो आपण प्लॅन ऑफ ऍक्शन सोचला आहे, की सपोज जसं की याच्यात बहुत सारे उदाहरणं दिले, वेट कमी करायचं काय, तर प्लॅन ऑफ ऍक्शन ते आपल्याला एक्झिक्यूट करावं लागेल, ते करावं लागेल. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. आपण जी आपली एनर्जी जी आहे ती आपण ज्या प्रकारे देतो, जितकं क्वालिटी देतो, जितकं चांगलं आपण करायचा प्रयत्न करतो, त्याच्यावरती ते डिपेंड असतं की आपला रिझल्ट कसा येईल, किती चांगला येईल, किती लवकर येईल. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. जे आपलं जीवन आहे ते कसं आहे? ट्रम्पेट सारखं आहे, तुतारी सारखं आहे. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. जर आपण त्याच्यात काही टाकू नये तर त्याच्या बाहेर काही येणार नाही. जसं की आपल्याला सांगितलं होतं, सो यू रीप एज सो यू रीप सो शॅल यू रीप, है ना? तुम्ही सो करा, एज सो यू सो शॅल यू रीप. तुम्ही जसं टाकाल तसंच पावाल. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. सक्सेस जी आहे ती काय आहे? जसं की अंधारात चालण्यासारखं आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइसली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. म्हणजे की फाइंडिंग द राईट फुटिंग, की आपण सही दिशेला चाललो आहे. प्रिसाइसली मास्टरिंग द स्किल्स, आणि जे आपले स्किल्स आहे, जे आपले कौशल आहे त्यांना मास्टर करायचं त्याच्यावरती, आणि गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, आणि पुढच्या पायरीवरती जायचं. हे तिन्ही गोष्टी ज्या आहे डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. जो प्रॉब्लेम आहे, जी समस्या आहे, आपण त्याला कसं टॅकल करतो, कसं हँडल करतो, याच्यावरती अवलंबून असतं. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. तर जो सगळ्यात सर्वोत्तम तरीका आहे टू गेट फ्रॉम वेअर वी आर, की आपण जिथे आत्ता आहोत तिथपासनं जिथे आपण जाणं चाहतोय तिथपर्यंत जाय करतो, टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. की आपण त्याच्यानंतर काय करू, आपण आपलं काय नेक्स्ट टू नेक्स्ट स्टेप राहिले हे सगळं सोचून ठेवू, तेव्हाच हे होऊ शकतं. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप, जेव्हा आपण आपलं दुसरं पाऊल टाकू पुढे, इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. तर त्यांनी जो आपला पाऊल टाकला आहे त्यांनी आपलं काय केलं पाहिजे? सपोर्ट केलं पाहिजे आणि आपल्याला सांभाळलं पाहिजे. आणि विदाउट अ क्रॅक म्हणजे क्रॅकचा अर्थ हा आहे की आपला जो आतला सन्मान आहे, विश्वास आहे, तो बिना तुटता आपण त्याच्यात आपलं जे ध्येय आहे ते प्राप्त करू शकू, अशा प्रकारचं असलं पाहिजे. तर अशा प्रकारे हा चॅप्टर इथे संपलेला आहे. इंग्लिश वर्कशॉपचे आपण मोस्टली सगळे करूनच चुकलेले आहोत. जे उरलेले आहेत ते आता आपण बघून घेऊ की त्याच्यामध्ये कोणते एक्सरसाइज उरले आहेत. ड्राफ्टिंग अ स्पीच. स्पीच ड्राफ्ट करायला म्हटलं आहे. डिस्कस इन ग्रुप्स ईच ब्लॉक अँड मेक नोट्स अबाउट इट. हे आज आपण बघणारच आहे की कसं करायचं. हाऊ आय कॅन ड्राफ्ट अन इम्प्रेसिव्ह स्पीच. स्पीच कशी दिली पाहिजे? व्हॉट शुड बी द साईज लेंथ ऑफ द स्पीच. स्पीच किती लंबी असली पाहिजे जे तुम्ही देताय, जे भाषण देताय. डू आय नो द फॉर्मॅट. काय मला फॉर्मॅट माहिती त्याचं, की कसं लिहितात, सुरुवात कशी करतात, नंतर काय लिहितात. हाऊ टू स्टार्ट, सुरुवात कशी करायची. व्हॉट टू राईट, काय लिहायचं. हाऊ टू ब्रिंग क्वालिटी इन माय स्पीच, माझ्या स्पीच मध्ये क्वालिटी कशी येईल. व्हॉट आर द रेलिव्हंट थॉट्स, स्लोगन्स, मॅक्सिम्स. त्याच्यामध्ये मी काय असे प्रोव्हर्ब्स आणि मॅक्सिम्स म्हणजे की मुहावरे, कहावत टाकू शकतो ज्याने की ते अनेक प्रभावकारी बने.
विच आर द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट्स टू बी इन्क्लुडेड. काय ते असे सगळ्यात जरुरी पॉइंट्स आहेत जे मला इन्क्लूड केलेच पाहिजे. व्हॉट इज द सिस्टमॅटिक ओव्हरऑल प्रोसिजर टू जस्टिफाय अन इम्प्रेसिव्ह स्पीच. एक असा इम्प्रेसिव्ह स्पीच द्यायला की ज्यांनी लोक ऐकतच राहा, त्याच्याकरता काय प्रोसिजर आहे, काय प्रक्रिया आहे जे मी पाळू त्याच्यानी असं होईल. तर हे प्रकारे हाऊ आय कॅन ड्राफ्ट अन इम्प्रेसिव्ह स्पीच, त्याचे हे पॉइंट्स होते. नेक्स्ट असं बघा, स्पीच डेव्हलपमेंट. स्पीच डेव्हलपमेंट कशी होऊ शकते, त्यात काय आहे, पहिलं पॉइंट आहे कंटेंट, की त्याच्यात तुम्ही काय लिहिताय. ग्रीटिंग अँड इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक. सर्वात आधी काय करतात, ग्रीटिंग अँड इंट्रोडक्शन, म्हणजे की हॅलो ऑल, वेलकम ऑल, किंवा कोणी जसं तुम्ही शाळेत प्रिन्सिपल्स वगैरे आहे तर त्यांना सगळ्यांना रिस्पेक्टफुली ग्रीट करायचं. एक्सपोजिशन ऑफ मेन थीम, क्लॅरिटी ऑफ मेसेज, ऑर्गनाइज्ड थॉट्स अँड आयडियाज. आणि ह्याच्याच बरोबर की तुमचे जे थॉट आहे, तुमचा जो मेसेज आहे तो सर्वांपर्यंत गेला पाहिजे आणि जो थीम आहे तो सगळ्यांना कळला पाहिजे. ऑर्गनाइज्ड थॉट्स अँड आयडियाज, जे तुम्ही लिहिलं आहे ते ऑर्गनाइज्ड असं व्यवस्थित प्रकारे, असं नाही की उलटं पुलटं मागचं पुढे पुढचं मागे, असं नाही असलं पाहिजे. मॉरल अँड प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन विथ एक्झाम्पल्स, जे तुम्ही सांगताय त्याच्यात एक्झाम्पल्स वगैरे उदाहरण पण द्यायला पाहिजे. कन्क्लुजन आणि एंड मध्ये कन्क्लुजन. हा झाला कंटेंट पार्ट, जे तुम्ही लिहिताय, जे तुम्ही बोलाले ते काय असलं पाहिजे आणि कसं बोलाले. स्पीकिंग प्रेझेंटेशन, आता जेव्हा तुम्ही बोलताय कुठे मंचवरती तर कसं बोलाले. व्हर्बल क्लॅरिटी, प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड्स, व्हॉइस मॉड्युलेशन अँड प्रोजेक्शन. तर म्हणजे व्हर्बल क्वालिटी, तुम्ही जे शब्द बोलताय त्याची क्लॅरिटी असली पाहिजे, सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. प्रोनाउन्सिएशन जो आहे तुमचा तो एकदम स्पष्ट असला पाहिजे, जे बोलताय ते स्पष्ट असेल. व्हॉइस मॉड्युलेशन, की कुठे आपलं वरती जातो पेज, कुठे खालती जातो, तर ते पण असलं पाहिजे. आणि प्रोजेक्शन की नीट प्रकारे सगळ्यांपर्यंत पोहोचेल. प्रेझेंटेशन, स्पीकिंग स्टाईल, मॅनरिझम, ऑडियन्स, आई कॉन्टॅक्ट, एबिलिटी टू कीप द ऑडियन्स एंगेज. हे सगळे फार महत्वाचं असतं की तुम्ही प्रेझेंट कसं करताय, तुमची स्पीकिंग स्टाईल कशी आहे. म्हणजे एन्थुझियास्टिक आहे की तुम्ही खूप बोरिंग प्रकारे बोलताय, तर मग बोरिंग बोलाल तर काय होईल, ऑडियन्स तुमच्या नाही ऐकेल. आई कॉन्टॅक्ट ऑडियन्स असलं पाहिजे, असं नाही की तुम्ही वरती खालती पाहताय. आणि ऑडियन्स एंगेज असली पाहिजे, ऑडियन्स अशी इकडे तिकडे नाही गेली पाहिजे जेव्हा तुम्ही बोलताय. कॉन्फिडन्स, जेस्चर्स अँड एक्सप्रेशन्स, स्टेज करेज. तर कॉन्फिडन्स असणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जर तुमच्यात कॉन्फिडन्स नसेल, आत्मविश्वास नसेल, तर एक्सप्रेस नाही करू पावाल तुम्ही आपला, मग करेजच नाही राहील. ह्याच्याच बरोबर युजफुल फ्रेजेस अँड वोकॅबलरी, तुम्ही आपले फ्रेजेस वगैरे युज करू शकताय. वोकॅबलरी तुमची स्ट्रॉंग असली पाहिजे. इट्स प्लेजर टू सी यू ऑल, म्हणजे खूप आनंद झाला तुम्हाला पाहून. आय एम हॅपी टू सी यू टुडे, आज मी तुम्हाला पाहून खूप प्रसन्न आहे. इट्स गुड टू सी यू ऑल हिअर, अशा प्रकारे काही पण लिहू शकता. ह्याच्याच प्रकारे टुडेज टॉपिक इज, म्हणजे आजचं काय टॉपिक आहे, माय टॉपिक इज अबाउट, आणि माय टॉक इज अबाउट, अशा प्रकारे तुम्ही बोलू शकताय. द पर्पज, एम ऑफ दिस स्पीच, हे स्पीच लिहिताना तुम्ही जेव्हा सुरुवात करता तेव्हा हे सगळं लिहू शकताय की माझा उद्देश काय हे स्पीच लिहायचा, माझ्या या स्पीचचा. आय विल फोकस ऑन 1, 2, 3 मेजर इश्यूज, म्हणजे जितके तुमचे इश्यूज आहेत जे तुम्ही बोलणार आहे तर त्याच्या हिशोबे हे स्पीच वगैरे तुम्हाला एक्झाम्स मध्ये लिहायला येतं, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला हे सगळं लिहू शकताय. इफ यू हॅव एनी क्वेश्चन फील फ्री टू आस्क मी, हे ऑडियन्सला उद्देशून बोलू शकता की तुम्हाला काही प्रश्न आहे तर मला विचारू शकता. डूज अँड डोंट्स आपण बघून चुकलोय की डिलिव्हरिंग अ स्पीच मध्ये काय असतं. यू आर गोइंग टू पार्टिसिपेट इन एन इंटर स्कूल इलेक्युशन कॉम्पिटिशन. हा क्वेश्चन जो आहे स्पीच वरती आहे, हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ, हा आपण पाहणार आहे पुढे. प्रोजेक्ट वर्क आहे, हा प्रोजेक्ट वर्क तुम्हालाच करायचा आहे, मी समजावून देते कसा कराले. युअर गोल दिस इयर इज टू सक्सेसफुली पास आउट फ्रॉम सेकंडरी स्कूल. तर तुमचा गोल काय आहे, ध्येय काय आहे यंदा यावर्षी, की 10वी पास करायची चांगल्या नंबरांनी. सो लेट अस बी स्मार्ट अँड नोट डाऊन द फॉलोइंग. तर चला स्मार्ट बनू आणि काही वस्तू नोट करू. स्पेसिफिक एरिया काय, सब्जेक्ट्स अँड नंबर ऑफ युनिट्स, लेसन्स. तर इंग्लिश 4 युनिट्स, अशाच प्रकारे सायन्स, मॅथ्स, हिंदीमध्ये किती किती युनिट्स आहेत. मग मेजरेबल, काय तुम्ही मेजर कराल, काय मापू शकताय. कंपॅरिझन ऑफ स्कोर्स इन प्रिव्हियस एक्झाम अँड रिसेंट वन, तर पहिल्याच्या एक्झाम मध्ये काय नंबर होते आणि आता काय ते तुम्ही मोजू शकता. टेस्ट 1, 2, 3. मग आहे अचिवेबल गोल, असे गोल बनवा जे अचीव करू शकता, जे तुम्ही पाहू शकता. तर टार्गेट स्कोर्स काय तुमचे, परफॉर्मन्स इन SSC एक्झाम्स, ठीक आहे. तर टार्गेट तुम्ही एक ठेवाले की भाई आपले एवढे मार्क्स आले पाहिजे, तर ते गुड पर्सेंटेज वगैरे आहे. मग रिअलिस्टिक अप्रोच असली पाहिजे. प्लॅन ऑफ ऍक्शन दॅट मॅचेस विथ युअर एक्सपर्टीज, रिसोर्सेस. फॉर एक्झाम्पल मेक अ स्टडी टाइम टेबल अँड फॉलो इट रेग्युलरली. तर रिअलिस्टिक अप्रोच की आपण इतक्या वेळ पडू, इतक्या वेळ असं करू, इतक्या वेळ तसं करू, इतक्या मित्रांबरोबर पडू, तर ते एक असलं पाहिजे, टाइम टेबल असला पाहिजे.
आणि टाइम बाउंड ऍक्शन, डेज रिक्वायर्ड फॉर रिव्हिजन, किती दिवस लागतील रिव्हिजनला. जसं की इंग्लिश आहे तर त्याच्या रिव्हिजन करता इतके दिवस, मॅथ्स आहे, हिंदी आहे, सायन्स आहे, तर इतके इतके दिवस आपल्याला रिव्हिजनला लागतील. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील. सो गेटिंग टू द नेक्स्ट पार्ट, लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी मधला पार्ट पहा. अंडरलाईन द जिरंड, प्रेझेंट पार्टिसिपल्स, इन्फिनिटिव्स. ह्याच्यामध्ये सेंटेन्सेस आहेत, काही आपल्याला जिरंड, प्रेझेंट पार्टिसिपल्स आणि इन्फिनिटिव्स जे आहेत त्यांना आपल्याला अंडरलाईन करायचं आहे. सर्वात आधी सेटिंग गोल मे अपियर इझी बट इट इज क्वाइट चॅलेंजिंग. तर ह्याच्यात काय आहे, सेटिंग आणि चॅलेंजिंग हे झाले आपले जिरंड्स, आणि अपियर हे तिन्ही आपले इन्फिनिटिव्ह आणि प्रेझेंट पार्टिसिपल आणि जिरंड तिघांचे असे आहेत. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक. तर टू ट्रॅक हे काय झालं आपलं इन्फिनिटिव्ह झालं. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन अ करंट स्किल सेट ऑफ एरिया एक्सपर्टीज. तर टू क्रिएट हे काय झालं इन्फिनिटिव्ह झालं. अशाच प्रकारे वी नीड टू ब्रिंग डाऊन लाईव्ह इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आर स्ट्रॅटेजीज. तर टू ब्रिंग डाऊन हे इन्फिनिटिव्ह झालं. फाइंडिंग द राईट फुटिंग, मास्टरिंग, टॅकल. तर अशा प्रकारे हे सगळे शब्द याला आपण पुढच्या आपल्या सेशन मध्ये नीट प्रकारे डिस्कस करू की व्हॉट इज जिरंड, व्हॉट इज प्रेझेंट पार्टिसिपल आणि व्हॉट इज इन्फिनिटिव्ह. क्लासिफाय, कारण की तेव्हाच तुम्हाला समजत येईल की ह्यांच्यामध्ये फरक काय आहे. क्लासिफाय द फॉलोइंग वर्ड्स इन देअर रिस्पेक्टिव्ह कॉलम्स. तर इथे मी डायरेक्टली आन्सर्स दिले आहे. तुमच्या पुस्तकमध्ये बघायला तर पहिले सगळे शब्द लिहिलेत आणि मग त्याच्यानंतर त्यांना क्लासिफाय करायचे. तर जसं की नाऊन आहे, तर नाऊन कोणते कोणते आहेत, संज्ञा शब्द, ट्रम्पेट, ऍब्सेन्स, इमॅजिनेशन. ठीक आहे ना. तर ऍब्सेन्स, इमॅजिनेशन हे दोन्ही ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे याच्यामध्ये. वर्ब्स म्हणजे क्रिया, टॅकल, एक्झिक्यूट, अचीव, क्रिएट हे सगळे काय आहेत वर्ब्स आहेत. नेक्स्ट ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, जे नाउनचे विशेषण सांगतं, अग्रेसिव्ह, नॅचरल, इम्पॉर्टंट, एक्सपर्ट, स्पेसिफिक. सो ऑल दीज आर ऍडजेक्टिव्स. ऍडवर्ब्स म्हणजे जे वर्बची विशेषता सांगे, डायरेक्टली, एक्झॅक्टली, क्लिअरली, प्रिसाइसली. हे सगळे ऍडवर्ब्स मध्ये काय असतं, मोस्टली LY हे लागलं असतं वर्बच्या पुढे. प्रेपोजिशन म्हणजे की जे पोझिशन सांगतं ते प्रेपोजिशन असतं, ऑफ, फ्रॉम. नेक्स्ट आहे कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे जे दोन वेगवेगळ्या सेंटेन्सेसला जोडतं ते कंजंक्शन असतं. इफ, अँड, बट, है ना, विथ असे सगळे शब्द कंजंक्शन मध्ये असतात. इंटरजेक्शन, ऑन. ठीक आहे. आणि प्रोनाउन वी, इट. इंटरजेक्शन ओ आहे, OH सॉरी. प्रोनाउन आहे वी, इट. आणि रीड द फॉलोइंग पॅसेजेस अँड डू द ऍक्टिव्हिटीज. आता इथे एक मी पॅसेज दिलेला आहे तुमच्या बुक मधला, पेज नंबर 23 वरती जर तुम्ही बघाल तर, टाइम बाउंड इथपासून सुरुवात होतं आणि विदाउट अ क्रॅक इथपर्यंत आहे. हे तुम्ही बघाल, या पॅसेजशी रिलेटेड काही एक्सरसाइज आहेत. तर कम्प्लीट द सेंटेन्सेस फर्स्ट आहे, द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ. तर ह्याचा आहे डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. तुम्ही जेव्हा आपला पॅराग्राफ बघाल तर तुम्हाला डायरेक्टली दिसतील आन्सर्स. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. नेक्स्ट आहे राईट फ्रॉम द पॅसेज नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग. तर इथे काही शब्द दिले आहेत, त्यांचे नाउन फॉर्म्स काय होतील ते पाहिजेत. अकाउंटेबल तर अकाउंटेबिलिटी, रिअल, रियालिटी, इमॅजिन, इमॅजिनेशन आणि हेजिटेटचं हेजिटेशन. तर हे सगळ्याचे नाउन फॉर्म्स झाले या वर्ड्सचे. नेक्स्ट आहे राईट फ्रॉम द पॅसेज वर्ड्स रिलेटेड टू क्वालिटीज रिक्वायर्ड फॉर सक्सेस. पॅसेज मध्ये काही शब्द दिले त्याच्यात की कळतंय की क्वालिटीज कोणचे हवे ज्याने आपल्याला सक्सेस मिळेल, आपल्याला यश मिळेल. तर ते काय आहेत, अकाउंटेबिलिटी, कन्सिस्टंट, विजन, विश, इंटेन्शन, ड्रीम, इमॅजिनेशन, एक्झिक्यूट, एनर्जी, स्किल्स, अप्रोच आणि स्ट्रॅटेजी. लाईफ इज लाईक अ ट्रम्पेट. इथे एक सेंटेन्स दिला आहे, फ्रेम अ WH क्वेश्चन. तर ह्याच्याशी एक आपल्याला WH क्वेश्चन बनवायचा आहे. तर व्हॉट इज लाईक अ ट्रम्पेट, लाईफ इज लाईक अ ट्रम्पेट. इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. आयडेंटिफाय द टेन्स. ह्याच्यामध्ये टेन्स कोणता आहे हा सांगायचा आहे. इट विल हेल्प द इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. तर जेव्हा आपला विल, शॅल टाईपचा कोणता वर्ड येईल तर तो फ्युचर टेन्सचा असतो. तर सो इट इज अ सिम्पल फ्युचर टेन्स. हा जो टेन्स आहे सिम्पल फ्युचर टेन्स आहे. अशा प्रकारे आपला आजचं सेशन इथेच फिनिश होतो. आज आपण ग्रामर पोर्शनचं बहुत महत्वाचं बघितलं आहे. काही ज्या महत्वाच्या अनेक गोष्टी आहेत त्या आपण नेक्स्ट सेशन मध्ये पाहूया आणि त्यांना समजूया नीट प्रकारे. पुढचा सेशन बहुत इम्पॉर्टंट आहे कारण की तो ग्रामरशी रिलेटेड आहे. तर वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.